नाही, आज ते 99वे साहित्य संमेलनाचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णींवर काही हे विक्षिप्त म्हणा किंवा चुकीच्या प्रवृत्तीच्या विचाराच्या लोकांनी हल्ला केला, प्राणघातक हल्ला होता. आणि या ह्याच्यातनं हे मगाशी पण स्टेजवरनं बोललो की आता विनोद कुलकर्णी यांना काही या साहित्य संमेलनातनं काही वेगळी आशा आकांक्षा गाठायची आहे, काही त्यांचं याच्यातनं वेगळं काही त्यांना मिळवायचंय असा अजिबात त्यांचा हे नाही. आणि पत्रकार म्हणून त्यांचं काम आपण सातारकर जिल्हा सगळा बघत आलेला आहे. अतिशय परखडपणे लिहिणं, समाजामध्ये जिल्ह्यामध्ये चुकीच्या गोष्टी, चांगल्या गोष्टी ज्या काही घडतात त्याची मांडणी करणं हे काम विनोदनं अगदी ऐक्यमधनं सुरुवात केल्यापासून ते आज पुण्यनगरीचा संपादक म्हणून इथपर्यंत त्यांनी काम केलंय. म्हणजे असं पण विनोदचं हे नाही की कुठनं तरी बाहेरनं आलाय आणि इथं एकदमच संपादक असं पण नाही. आज ऐक्यमध्ये हे काय म्हणायचं आपलं रिपोर्टर म्हणून सुरुवात केलेलं त्याची वाटचाल इथपर्यंत संपादक पुण्यनगरीचा म्हणून झालेली आहे. आणि अशा ह्याच्यावर अशा पद्धतीनं हल्ला करणं ही आपल्या जिल्ह्यात अशा प्रवृत्ती आहेत, हे चुकीचं आहे. मी मगाशी पण सांगितलं की याचा पहिलं तर आम्ही सगळे निषेध करतो ह्या असल्या प्रवृत्तींचा आणि घडलेल्या घटनेचा पूर्णपणे निषेध या ठिकाणी म्हणजे साहित्य संमेलनाचा स्वागताध्यक्ष म्हणून मी नोंदवतो. पोलिसांनी या व्यक्तीवर, जो व्यक्ती त्यांनी पकडलाय त्याच्यावर जे काही कायदे समाजातलं शांतता भंग करण्याच्या दृष्टीने असतील ते त्यांनी करावेत. प्राणघातक हल्ला होता, याच्यातनं इजा पण मोठ्या प्रमाणावर होऊ शकत होती. आज त्यांच्या डोळ्याला काही जर उद्याच्या ह्याच्यामध्ये समजा काही वेगळं हे झालं, त्याला जबाबदार कोण आहे? मग तो व्यक्ती ज्याने केले तो स्वतःचे डोळे देणार आहे का? मग या अशा पद्धतीनं जे काही काय ते केमिकल वगैरे जे काय आणून त्यांनी केलं. आणि दुसरं म्हणजे प्रश्न तर सगळ्यांपुढे आहेत. आज माझ्या पुढे प्रश्न आहेत, तुम्ही सगळे पत्रकार येतात, तुमच्या पुढे पण वेगवेगळे प्रश्न आहेत, शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, सगळ्यांच्या पुढे प्रश्न आहेत. प्रश्न आहेत आणि प्रश्न हे सुटले पाहिजे, त्याबद्दल दुमत नाही. पण साहित्य संमेलनाचं स्टेज हे अशा पद्धतीनं प्रकार किंवा अशा पद्धतीनं कार्याध्यक्ष किंवा आता विश्वास पाटील आमचे अध्यक्ष आहेत किंवा पदाधिकारी आहेत, ह्यांना टार्गेट करून करण्यात हे प्रश्न सुटणार आहेत का? उलट आमचं म्हणणं आहे की अशा जर तुम्हाला येतं, उलट मग ह्या स्टेजवरनं त्यांनी मांडणी करावी या प्रश्नांची. त्यांनी हे येऊन करण्यापेक्षा त्यांनी जर आमच्या समितीला येऊन भेटले असे किंवा हा जिल्ह्यातला फार मोठा प्रश्न आहे मला बोलायचंय किंवा मला आता उद्या आम्ही आपले ना लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंना आम्ही आता उद्या, मी मगाशी विश्वास पाटलांशी बोललो, ते म्हणले उद्या आपण ठराव घेतोय भारतरत्न त्यांना देण्याचा आपल्या साहित्य संमेलन. असं आम्हाला मच्छिंद्र सकटेंनी आणि मातंग समाजाच्या यांनी साहित्य संमेलनाच्या आधी येऊन त्यांची मागणी दिली, निवेदन दिलं किंवा हा ठराव तुम्ही मांडा, आम्ही मान्य केलं ना किंवा चांगलं आहे हे झालं. तसं यांनी येऊन सांगायला पाहिजे होतं किंवा हे प्रश्न आहे किंवा शासन लक्ष देत नाही, तुम्ही सांगा ना. अशा प्रकार करणं आणि हे करणं ही अतिशय चुकीची पद्धत प्रवृत्ती आहे. आणि ह्यांना जी काही कायद्यामध्ये तरतुदी आहेत त्याचा पूर्ण वापर पोलिसांनी करून ह्यांच्यावर कार्यवाही केली पाहिजे. ही आज एका ठिकाणी एका ह्याच्यावर म्हणजे साहित्य संमेलनामध्ये आज विनोदवर ही घटना घडली, उद्या कुठंतरी असंच कोणतर माथे फिरू लग्नात येईल आणि काहीतरी करत, उद्या कोणतर माथे फिरू येऊन क्रिकेट मॅच असेल तिथे येऊन काहीतरी करत, उद्या कुठल्याही दुसऱ्या कार्यक्रमात कोण असे जर या प्रवृत्त्या जर आपण मोकळ्या सोडायला लागलो तर उद्या कुठल्याही सामाजिक कार्यामध्ये कामामध्ये कुठेही कुणी येऊन काही असले करल आणि मला निषेध व्यक्त करायचा होता म्हणून. त्या निषेधाचा आणि साहित्य संमेलनाचा काही अर्थात संबंध आहे का हे बघा.
त्यांचं म्हणणं आहे की शेतकऱ्यांचे प्रश्न सुटत नाहीत म्हणून मला निषेध आणि म्हणून साहित्य संमेलन उधळवायचं होतं मला. हे शेतकऱ्यांचे प्रश्न सुटू नयेत म्हणून साहित्य संमेलनात कुणी तो असं काही बोललंय का किंवा कोण शेतकऱ्यांच्या विरोधात आहे का? आता ज्यांच्यावर हे केलं हल्ला केला आज पत्रकार शेतकऱ्यांची बाजू सगळे लिहितात ना म्हणजे विनोद कुलकर्णी हे पुण्यनगर पण बाकीचे पण सगळे पत्रकार शेतकऱ्यांची बाजू लिहितात ना किंवा उद्या कर्जमाफी पाहिजे काय पाहिजे शेतकऱ्यांच्या आत्महत्या याच्यावर लिहितंय कोण? पत्रकारच लिहितात. तुम्ही त्याच पत्रकारांना नुसतं साहित्य संमेलनामध्ये ते काम करतात किंवा तिथं कार्याध्यक्ष आहेत म्हणून त्यांना टार्गेट करायचं हे प्रकार चुकीचं आहे. आणि थोडं याच्या पुढे पण जाऊन पोलिसांनी मला वाटतंय जरा म्हणजे चौकशी माहित्या अजून घेतल्या पाहिजेत किंवा हे ठीक आहे एक व्यक्ती आला हे सगळं केलं तर या व्यक्तीला कोण म्हणजे काय म्हणायचं ब्रेन वॉश करणारं कोण होतं का किंवा याच्या मागे आणखीन काय हेतू इथं येऊन आणखीन काय करण्याचा हेतू होता का या गोष्टी पण पोलिसांनी थोड्या तपासल्या पाहिजे. नुसतंच माथेफिरू आहे किंवा विक्षिप्त आहे म्हणून त्याला कार्यवाही करा आणि परत जे काय कोर्टात असेल ते करा असं नाही. ह्याच्या माग आणि कोण होतं का हे काल अख्ख्या दिवसात काही झालं नाही. काल अख्खा दिवस मुख्यमंत्री आले सगळा अख्खा दिवस शांततेमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं पार पडला. ज्यांनी ज्यांनी आम्हाला निवेदन दिली होती त्यांच्याशी चर्चा करून अगदी छत्रपती संभाजी महाराजांच्या त्या ह्याच्यावर संभाजी ब्रिगेडचं हे होतं आम्ही त्यांच्याशी चर्चा केली. विश्वास पाटील विनोद कलेक्टर सगळे बोलले त्यांनी त्यांची भूमिका मान्य केली आणि मग एवढं यांनी तर हे आजचा जो प्रकार आहे हे अतिशय दुर्दैवी आहे. चांगलं चाललेलं सगळ्या म्हणजे आज राज्यातनं देशातनं आलेल्या सगळ्यांनी साहित्य संमेलन नावाजले की अतिशय सुंदर नीटनेटकं नियोजन झालंय. कुठंही कमी आज सातारकर आपण पडलेलं नाही. आणि मी नेहमी सुरुवातीपासून मी बोलत आलोय की काय माझं एकट्याचं नाहीये किंवा हे विनोद कुलकर्णीचं साहित्य संमेलन नाही हे सातारचं आणि जिल्ह्याचं आहे. आज जिल्ह्याचं नाव होणार आहे नुसतं ठीक आहे आम्ही दोघं व्यक्ती म्हणून पुढे होतो आमची शेवटी नावं कुणाची तरी गेली पाहिजे म्हणून आमची नावं किंवा आम्ही प्रयत्न केला शेवटी आज इथं ही जे काही सगळेजण जे म्हणतात की साहित्याची पंढरी आहे त्या पंढरीमध्ये सगळेजण आले जिल्हा आलाय राज्य आलंय बाहेरच्या देशातनं परदेशातनं लोक आलेत आणि असं हे करणं हे अतिशय दुर्दैवी आहे. अशा लोकांना शिक्षा ही चांगली झाली पाहिजे ही माझी मागणी आणि या घटनेचा निषेध आम्ही आपल्या साहित्य संमेलनाची जी आमची समिती आहे त्यांच्या वतीनं आम्ही निषेध करतो.